आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। वारकऱ्यांची सेवा करताना हरवलेल्या मुलाला श्रीराम दूत सेवा प्रतिष्ठान ने मिळवून दिला पालकांचा आधार। आषाढी वारी सोहळ्यादरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत असताना श्रीराम दूत सेवा प्रतिष्ठान फलटण या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एका हरवलेल्या लहान मुलाला शोधून काढत त्याला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले। संस्थेच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक भावनेमुळे एका कुटुंबाचा विरह टळला असून सर्वत्र या कौतुकास्पद कार्याचा गौरव होत आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सेवा उपक्रम राबवले जात आहेत। यावेळी सेवा देत असताना गर्दीमध्ये एक लहान मुलगा आपल्या पालकांपासून चुकून हरवला असल्याचे श्रीराम दूत सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले। मुलगा प्रचंड घाबरलेला होता आणि रडत होता। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संस्थेचे अध्यक्ष नवादादा पवार आणि उपाध्यक्ष गणेश घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या। मुलाला धीर देऊन त्याची प्रेमाने विचारपूस करण्यात आली। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात आणि पालखी मार्गावर अनाउन्समेंट करून व शोध मोहीम राबवून अत्यंत कमी वेळात त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आला। आवश्यक खातरजमा केल्यानंतर मुलाला सुखरूप त्याच्या माता-पित्यांच्या स्वाधीन करण्यात आले। आपल्या हरवलेल्या काळजाचा तुकडा परत मिळाल्याने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि त्यांनी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले। या यशस्वी मदतकार्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवादादा पवार, उपाध्यक्ष गणेश घनवट यांच्यासह सहकारी रोहित इंगवले, सिद्धेश जाधव, राहुल कुंचिकोरवे, शंभूराजे शेंडगे, श्रीकांत खटावकर आणि निलेश घनवट यांनी अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची भूमिका बजावली। वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानून आमचे प्रतिष्ठान काम करत आहे। वारीच्या गर्दीत लहान मुले किंवा वृद्ध बहुरदा हरवण्याची भीती असते। अशा वेळी दक्ष राहणे हे आपले कर्तव्य आहे। आज एका मुलाला त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवू शकलो याचे आम्हा सर्व सहकाऱ्यांना आत्मिक समाधान आहे, अशी भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवादादा पवार व उपाध्यक्ष गणेश घनवट यांनी व्यक्त केली। संस्थेच्या या उल्लेखनीय आणि संवेदनशील कामगिरीबद्दल वारकरी संप्रदाय आणि फलटण परिसरातील नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आक्रोश मराठी न्यूज फलटण। प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे पूर्ण काम करतात रामकृष्ण हरी। आज आमच्या दिल्लीला मुलगा छोटासा मुलगा हरवलेला होता। तरी श्रीरामदूत सेवा प्रतिष्ठान या सर्व मित्रमंडळांनी त्या मुलाला सांभाळून हवाली केलेला आहे। हा मुलगा हरवलेला होता। त्यांना संपर्क साधून संघटने संस्थेचे सगळे पोरं त्यांना माघारी देतो। आता ते पोरग त्यांच्या ताब्यात देतो। जय श्रीराम।